श्री दत्ताचं प्रेमळ, सुंदर आणि गोजीरवाण रूप पाहताना भक्ताच्या आनंदाला जणू भरतं येतं. विराट वैराग्य आणि असीम लावण्याचं हे साक्षात मूर्त रूप आपल्या हृदय मंदिरात जणू साठवून ठेवावं आणि मग अवघं मंदिरच व्हावं दत्त. लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा, लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा. देखियला डोळा डोळा, देखियला डोळा दत्तराज, देखियला डोळा दत्तराज. लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा. नमस्कार. लावण्य अरुणोदय आनंदाश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी या सिद्धक्षेत्रावरून आज परत एकदा हे जे गुरुपौर्णिमेचं गुरुपर्व सुरू आहे आणि आजपासून विशेषत्वाने सोहळा पाद्यपूजनाचा असा एक अभिनव उपक्रम आनंदाश्रमद्वारा सुरू होत आहे. त्याची आजची पहिली भेट, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक शहरामध्ये आनंदाश्रम रामनाम प्रसारक साप्ताहिक केंद्र आहे आणि त्या रामनामाच्या सेवा केंद्राच्या वतीनं साप्ताहिक, काही ठिकाणी दैनिक, काही ठिकाणी मासिक, काही ठिकाणी त्रैमासिक, काही ठिकाणी वार्षिक अशी सामुदायिक उपासना होते. आणि त्या उपासना केंद्राच्या माध्यमातून आनंदाश्रमच्या परंपरा, आनंदाश्रमचे संस्कार प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक सेवेकरी करतो. आणि आज सोहळा पाद्यपूजनाचा उत्सवारंभ हा सोलापूर दमाणी नगरच्या केंद्रापासून होणार आहे. आज दिनांक 18 जुलै 2022 सायंकाळी 6 ते 9 या वेळामध्ये सोहळा पाद्यपूजनाचा दमाणी नगरच्या रामनाम सेवा केंद्रामध्ये होणार आहे. हे सांगताना मला अत्यानंद होत आहे, कारण मायबापानं शिष्याच्या आयुष्यामध्ये गुरुस्थान हे सामर्थ्यशाली स्थान आहे. आणि जे ज्यांना समजलं उमजलं असे सर्व साधक, गुरुबंधू, सेवेकरी सहज या आनंदाश्रमी पोहोचले आणि मार्गक्रमण करत करत या स्थितीपर्यंत, या अवस्थेपर्यंत पोहोचले की स्मरण मात्रे संतुष्टाय महाभय निवारणाय, की मनातली भीती निघून गेली. कारण गुरुदेवांनी सांगितलं निशंक निर्भय हो म्हणारे. एवढंच कशाला, जो मजसी अनन्य शरण त्याचे घरी हृदयी असे जाण, माझे निवासस्थान सदा तेथे. हे गुरुदेवांचं अभिवचन. एवढं म्हणून नाही थांबले. बाबा रे, काळजी कशाला करतोस? अरुण काका समर्थ आहे. तुझ्या जीवनातले, तुझ्या कर्मातून, तुझ्या बोलण्यातून, तुझ्या वागण्यातून निर्माण होणारे 99 प्रश्न तू स्वतः सोडव. हे सामर्थ्य मी तुला दिलेलं आहे. परिमार्जन कर, तुझे 99 प्रश्न सुटतील. आणि एक जो प्रश्न कुठेही सुटणार नाही असं वाटतो, तो सोडवण्यासाठी अरुण काका समर्थ आहे. काळजी करू नकोस. हे अभिवचनही त्यांनी दिलेलं आहे. आणि अशाच अभिवचनांचा आधार घेत या कल्पवृक्षाखाली जीवन व्यतीत करत करत अगदी शालेय जीवनापासून आनंदाश्रमी आलेले आपले गुरुबंधू आजच्या या आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडी यांच्या वतीनं सुरू असलेल्या कृतज्ञता संवत्सर महामंथन 2022 मध्ये सहभागी झालेले आहेत. यांचा हा विलक्षण अमृतानुभवाचा प्रवास, कारण शालेय जीवनापासून आनंदाश्रमी आले, परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांच्या संस्कारामध्ये नाहून निघाले आणि आज गृहस्थाश्रमापर्यंतचा प्रवास हा मोठा विलक्षण प्रवास आहे. आणि म्हणून मी आज मधुसूदनजी यांना विनंती करतो की आपण आनंदाश्रमी कसे पोहोचले, कसे रमले आणि आज जीवन प्रवास कसा सुरू झाला याविषयी या महामंथनमध्ये आपण सांगावं, ही विनंती. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझं नाव मधुसूदन मुरलीधर कोल्हे. मी मूळचा जळगावचा राहणार आहे. सध्या बँगलोर येथे वास्तव्याला आहे.
मी आश्रमामध्ये 2006 जानेवारी 2006 पासनं जोडला गेलो आहे. तर सुरुवात कशी झाली ते सांगतो मी तुम्हाला की 2005च्या अखेरीस साधारण परमपूज्य अरुण काका यांचं जळगाव नगरीमध्ये प्रवचन होती आणि आई बाबा आणि माझी मावशी मोठी मावशी तर हे त्या प्रवचनांना गेलेले होते आणि त्यांना फार आवडलेलं होतं. मी काही गेलेलो नव्हतो, काही शैक्षणिक अडचणींमुळे मी जाऊ शकलो नव्हतो. मग तेव्हा आई आणि मावशीने ठरवलं की आपण तिन्ही आई मावशी आणि मी आश्रमात येऊन दर्शनाला येऊ असं म्हणून. तर माझी सुरुवात पर्सनली ही प्रचितीने झाली. ती कशी ते सांगतो की जानेवारी 2006 इथं येण्यापूर्वी साधारण 1 ते 1.5 वर्ष मला प्रचंड पित्ताचा त्रास होता की ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स असतील तर त्याच्याने काही विशेष फरक पडत नव्हता आणि रोज अगदी पित्ताचा प्रचंड त्रास व्हायचा. मग मी आलो इथं, अण्णांचं दर्शन घेतलं. अण्णांना प्रश्न विचारला की मला असं असं परिमार्जन करायचं आहे. मग त्यांनी सांगितलं की अमुक अमुक एवढं हवन कर. हवन केलं. त्या दिवशी 1च दिवसाची आमची इथं योग होता येण्याचा. सकाळी आलो, अण्णांचं दर्शन घेतलं, हवन केलं आणि संध्याकाळी निघालो होतो. पण परिमार्जनाची ताकद एवढी आहे की अगदी दुसऱ्या दिवसापासून माझा जो त्रास होता तो असा गायब होऊन गेला, अक्षरशः गायब होऊन गेला आणि त्यानंतर मला असा पित्ताचा त्रास जो तसा व्हायचा कधीही झाला नाही. ती माझी पहिली प्रचिती होती. आणि मग तिथून हळूहळू माझा प्रवास इथं सुरू होत गेला, वाढत गेला. परिमार्जनामध्ये किती प्रचंड शक्ती आहे हे वेळोवेळी अण्णांनी दाखवून दिलेलं आहे मला अनुभूतीतून. तशा अनुभूती आपण नंतरही डिस्कस करूयात. आता प्रवासाकडे पुन्हा वळू. 10वी-12वीचं शिक्षण झाल्यानंतर गुरुदेवांच्या कृपेने छान इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळाली. या प्रवासामध्ये मी आनंदाश्रम माझा, मी आनंदाश्रमाचा असं एकरूप कधी झालो मला पण कळलं नाही. आणि माझं घर, राहतं घर आणि आनंदाश्रम या दोघांमध्ये मला कधी फरक वाटलाच नाही, अजूनही वाटत नाही आणि कधीच वाटला नाही. की गमतीचं एक सांगतो की इंजिनिअरिंगमध्ये दर 6 महिन्याचं एक शैक्षणिक कॅलेंडर देतात मुलांना की पुढचे 6 महिन्याचं शेड्यूल तुमचं असं राहील, परीक्षा एव्हा राहतील, त्यानंतर तुमची सुट्टीचा काळ 1 महिना 2 महिना जे काय असेल तो त्याचे पूर्ण डिक्लेअर आधी करतात. मुलं ते कॅलेंडर ह्याच्यासाठी बघायचे की त्यांना घरी जायला मिळेल, केव्हा मिळेल. आणि मी ते कॅलेंडर ह्याच्यासाठी बघायचो की मला आनंद आश्रमाचं येण्याचं तिकीट बुक करायचं आहे, त्यासाठी मी बघायचो. तिथे बघितलं, डेट्स फिक्स केल्या, लगेच रेल्वे स्टेशनला जायचं, तिकीट बुक करायचं. म्हणजे माझं इथे येण्याचं प्लॅनिंग हे 3 ते 4 महिने आधी असायचं. आणि हे कितीतरी वर्षांपासून असं सुरू आहे की माझं प्लॅनिंग गुरुदेवांच्या कृपेने अशी संधी मला मिळायची आणि अजूनही मिळते बऱ्याचदा की आधीच खूप प्लॅनिंग करून ठेवतो आणि तो योग येतोच बरोबर येण्याचा, कारण मनाची इच्छा असते त्यामुळं अगदी येणं होतंच. फक्त इंजिनिअरिंगमध्येच नाही तर असाच गमतीचा भाग MBA मध्ये पण घडला एकदा. 2 वर्षाच्या MBA पिरियडमध्ये जे शेवटचं सेमिस्टर असतं त्याच्यात जस्ट आधी एक आठवड्याची सुट्टी असते फक्त. आणि त्या सुट्टीमध्ये फॉरेन टूर नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये तुम्ही शैक्षणिक टूर फॉरेनला जाऊन घेऊ शकतात. तर माझे बरेच मित्र जात होते आणि ते मला म्हणत होते की तू का येत नाहीये, तू पण चल, काय करशील घरी जाऊन, चल आपण फॉरेन टूरला जाऊन येऊ. 7, 8, 10 दिवस छानपैकी शैक्षणिक टूर पण होईल आणि मजा पण होईल, फॉरेनला चाललोय म्हणून. मी मनात त्यांना म्हणायचं, अरे बाबा मी फॉरेनपेक्षा पण भारी ठिकाणी चाललोय त्यासाठी, आणि मला 3-4 महिन्यातून एकदा जायची संधी मिळते तर मी ही संधी सोडणार नाही. त्यामुळं तेव्हा सुद्धा तेच की मी त्या जी 5-6 दिवसांची सुट्टी होती त्याच्यामध्ये येण्या जाण्याला मला 1 दिवस लागायचा. म्हणजे येण्याला 1 दिवस, जाण्याला 1 दिवस, उरले 5 दिवस. त्याच्यामध्ये 3 दिवस आश्रमात, 2 दिवस घरी, असं मी मॅनेज करायचो. पण आश्रमात येणारच. गुरुदेवांच्या कृपेने इंजिनिअरिंग नंतर छानपैकी नोकरी लागली. त्यानंतर MBA साठी छान कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. नंतर पुन्हा एकदा छान नोकरी लागली. गृहस्थाश्रमाचा प्रवास 2019 मध्ये सुरू झाला, 2020 मध्ये. तर त्यातला एक किस्सा असा सांगतो तुम्हाला की यावर्षी गेल्या डिसेंबरमध्ये गुरुदेवांच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाले आणि माझी बायको बाळासह माहेरी होती. मी जळगावलाच होतो वर्क फ्रॉम होम आणि बायकोसुद्धा जळगावलाच पण तिच्या माहेरी होती. आणि दुसरा वर्धापन दिन गृहस्थापन अगदी सकाळी सकाळी पहाटेला
अण्णा स्वप्नामध्ये आले. माझं जे राहतं घर आहे मी तिथं होतो आणि अण्णा प्रत्यक्ष रूपात समोर आले माझ्या आणि छानपैकी आमच्या हॉलमध्ये पोहोचले होते, आराम करत होते आणि प्रत्यक्ष रूपात बघितल्यानंतर प्रचंड आनंद. स्वप्नामध्ये हे मला कळत होतं की अण्णांनी सूक्ष्मात रूपांतर केलेलं आहे, पण मला प्रत्यक्ष रूपात समोर दिसत होते, तर प्रचंड आनंद होत होता. आणि मग अण्णा म्हणाले, काय रे काय झालं? मग काय नाही अण्णा, खूप आनंद झाला तुम्हाला बघून. अण्णा छानपैकी पहुडलेले होते आणि आज सकाळी आलेले होते आणि उद्या रात्री त्यांचं प्रस्थान होतं असं मला अण्णांनी सांगितलं. म्हटलं ठीक आहे. मग अण्णा समोर दिसत आहेत आणि मी घरात एकटाच होतो. म्हटलं माझं तर दर्शन झालं, पण सायली आणि बाळाचं, एस्पेशली बाळाचं दर्शन व्हावं अशी खूपच इच्छा होती. मग मी अण्णांना बाळाचे फोटो मोबाईलवर दाखवायला लागलो की साधारण 3 ते 4 महिने झाले होते बाळाला. आणि मग जे फोटोज होते छानपैकी अण्णा बघत होते, तेव्हा मनात विचार आला की आत्ता जर बाळ इथं असतं तर किती छान झालं असतं. आणि पुढच्या क्षणाला म्हणजे मी विचार केला आणि त्याच क्षणी माझी ती इच्छा पूर्ण झाली की अण्णांच्या मांडीमध्ये मल्हार मला दिसायला लागला आणि अण्णा छानपैकी खेळवत होते त्याला, सोबत फोटोसुद्धा बघत होते आणि त्याला खेळवत पण होते. आणि हे दुसऱ्या अॅनिव्हर्सरीच्या पहाटे मला स्वप्न पडलं. तर हा एक योगायोगच होता, अगदी छान. स्वप्न तिथंच थांबलं आणि जेव्हा मी उठलो त्या दिवशी प्रचंड आनंदी होतो मी की ह्या दिवशी इतकं छान स्वप्न पडलं. हा एक अनुभव. पण हा इथंच संपत नाही. तो इतका आनंद होता की मी असे डोळे मिटून पुन्हा पुन्हा ते असं डोक्यामध्ये प्ले करून बघायचो की जे बघितलं ते पुन्हा पुन्हा प्ले करून बघत होतो. परत 3 दिवसांनी मध्यरात्री साधारण 1:30च्या सुमारास अण्णा प्रत्यक्ष रूपात, अण्णांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर मी बसलेलो होतो आणि दर्शन घेत होतो. मग आपण खूप वेळ बसल्यानंतर जसं अंग थोडंसं स्ट्रेच वगैरे करतो तसं अण्णा पण अंग स्ट्रेच करायला लागले त्या मूर्ती रूपातून. आणि मग माझ्याकडे बघितलं त्यांनी. परत प्रचंड आनंद झाला की अण्णा प्रत्यक्ष रूपात दिसत आहेत. मग परत म्हणाले, काय रे काय झालं? म्हटलं अण्णा इतका आनंद होतोय तुम्हाला बघून, अजून काय पाहिजे आयुष्यात? मग अजून काय पाहिजे असं म्हटल्यानंतर परवा जे अण्णांनी स्वप्नदृष्टांत दिला होता त्याच्याबद्दल मी बोललो की तोही आनंद क्षण होता आणि परत आज आनंद क्षण की तुम्ही मला दिसतायत. मग त्यांनी असं हवेत इशारा केला आणि इशारा केल्याबरोबर परवाचं जे स्वप्न होतं ते परत रिप्लेमध्ये दिसलं. ह्यापेक्षा अजून काय पाहिजे की हीच किती मोठी गुरुकृपा आहे. अण्णांनी पुन्हा एकदा ते मला दाखवलं. त्यानंतर अजून काही संवाद झाला, तो वेगळा संवाद होता, तो मी ते सांगणार नाही. तर असा हा एक अनुभव होता. इथं येण्यासाठी आता गुरुपौर्णिमेसाठी मला यायचं होतं, पण आई बाबांना मी सोमवारी ट्रेनमध्ये बसवून दिलेलं होतं. गुरुपौर्णिमा बुधवारची होती. जॉबमध्ये सुट्टी न मिळण्यामुळे मला तेव्हा येणं शक्य नव्हतं, म्हणून मग आई बाबा पहिले बसले. आणि मग येताना फक्त आमचा विषय झाला की नेहमी येताना आपण काही ना काही अण्णांसाठी खाऊ, बर्फी असेल, मिठाई असेल, काहीतरी घेऊन येतो. तर पप्पा म्हणाले तू मल्हारला घेऊन येशील तेव्हा मिठाई घेऊन ये. म्हटलं ठीक आहे आणतो. आणि पप्पांना जेव्हा ट्रेनमध्ये बसवलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मला कामामध्ये इतका प्रचंड लोड आला, भयंकर, की मी साधारण 17-18-20 तास कामच करत होतो. घराच्या बाहेर पाय ठेवणं तर दूरच, मी बसल्या जागेवरनं पण उठत नव्हतो, इतकं जास्त काम होतं. आणि मग असं करत करत माझं रिझर्वेशनचा दिवस आला आणि मी पण ट्रेनमध्ये बसलो. आणि तोपर्यंत मी विचारच करत होतो की मला चान्ससुद्धा मिळाला नाही की मी मिठाईच्या दुकानात जाऊन मिठाई घेईल म्हणून. असं वाटत होतं की रिकाम्या हाती जाणं बरोबर नाही, कारण आपली ही नेहमीची सवय लागलेली आणि ते मनालाच पटत नव्हतं. मग ठीक आहे, बसलो ट्रेनमध्ये. सकाळी 6 वाजता जाग आली. मग 6 वाजता उठल्याबरोबर मी चेक केलं की मला सोलापूरचं एकच दुकान माहिती आहे, आप्पा हलवाई म्हणून. मला दुसरे आठवत सुद्धा नव्हते. त्या क्षणाला मला एकच दुकान आठवलं. मग मी इंटरनेटवर सर्च केलं ते दुकान किती वाजता उघडतं. तर ते 8:30च्या पुढे काहीतरी मला टायमिंग दाखवत होतं. मग विचार केला हे तर फारच उशिरा उघडतंय, आपल्याला तर त्या आधीच म्हणजे पोहोचू आणि निघून जाऊ आश्रमामध्ये. मग कसं व्हायचं? मग फोन खाली ठेवला. तेवढ्यात जितू दादाचा फोन आला, आज चतुर्थी आहे आणि अमुक अमुक एका दुकानामधून आपल्याला मिठाई आणायची आहे, मोदक आणायचे आहेत, आणतो का? म्हटलं पळत जातो आणि पळत आणतो. कारण जी माझी नेहमीची सवय होती ती अण्णांनी खंडित होऊ दिली नाही आणि बरोबर मला संधी दिली की जा बाबा, मोदक आणि तुला जे काय आणायचंय ते सेवा समर्पित कर, मलाच नाही तर आता ह्यावेळेस गणपती बाप्पाला दे, गणपती बाप्पासाठी खाऊ आणायचं. तर हा एक अनुभव होता. परमपूज्य सद्गुरू साहेब श्री अरुण काका, गुरुमाऊली अन्नपूर्णा माता या आनंद मार्गावरती त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टीतून, म्हणजे गृहस्थाश्रम असेल, परमार्थ असेल, सेवा असेल,
की त्यांनी सहज योगातून जीवन कसं जगता येईल आणि माणसामध्ये देव कसा पाहता येईल या आणि अगदी एका ठिकाणी बसून अमुक एक प्रशिक्षण शिक्षण असं न करता की जसं आता गुरुग्रही जाताना रिक्त हस्ते जाऊ नये हा जो एक परंपरेने आलेला नियम आहे तो तुमच्यापर्यंत कसा पोहोचवला. म्हणजे एक फार सुंदर प्रसंग कदाचित तुम्हाला आठवतही असेल की अजय आणि तुम्ही पुण्यावरनं येत होते आणि अण्णा इथं खुर्चीवरती बसले होते. तो काही प्रसंग आठवतोय का असा की त्यावेळी अजयने खाऊ आणला होता आणि अण्णा त्यावेळी म्हणाले काय याचं. पुण्यावरून निघताना अजयने खूप सारा खाऊ आणलेला होता चितळ्यांच्या दुकानातून आणि अजून तत्सम छान छान पदार्थ आणलेले होते की अण्णांना आणि सगळ्यांना इथं चांगले पदार्थ खायला मिळावेत, सर्वांना आनंद घेता यावा जसं तिकडं पुण्याला आम्हाला घेता येत होतं तसं. तर त्यासाठी छानपैकी आम्ही खाऊ आणलेला होता आणि खाऊ आणल्यानंतर जेव्हा अण्णांच्या रूममध्ये ही सगळी मुलं गेली तेव्हा मी नव्हतो, पण हे आमची जे तरुण युवा मंडळ होते ते सर्व होते तेव्हा. तर आतमध्ये जेव्हा अण्णांना तो खाऊ अजय आणि सर्व तरुण मुलांनी दिला तर तेव्हा अण्णांना प्रचंड आनंद झाला आणि त्यांनी असं म्हणलं की आज माझी नातूच माझ्यासाठी खाऊ आणायला लागले त्यापेक्षा अजून काय हवं. म्हणजे झालं, पूर्ण झालं, अगदी इतका आनंद झाला होता अण्णांना. त्यांनी थोडे शब्द गुरुजी कदाचित त्यांनी सांगितलं की आज आनंदाश्रमच्या परंपरेविषयी आता मला चिंता नाही की आनंदाश्रम कसा पुढे चालेल, कारण आजपर्यंत आजोबा नातवाला खाऊ देत होते, आज नातू आजोबाला खाऊ आणतोय. म्हणजे हे जे सर्कल आहे ते परिपूर्ण झालं आणि माझे संस्कार तुमच्या हृदयात वास्तव्याला आले. आता ही आनंदाश्रमची परंपरा चिरंतन विश्वासाठी सिद्ध होईल. आणि हेच आहे की त्यांनी सावली दिली आणि सावली द्यायला शिकवलं की आपल्याला जो आनंद मिळाला तो इतरांना, जसं तुम्ही म्हणालात की आपल्याला पुण्यामध्ये तो आनंद मिळतो मग इथल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे, आपल्या गुरुदेवांना मिळाला पाहिजे. हा पारमार्थिक भाव हृदयस्थ ठेवणं आणि परमपूज्य अरुणकाका असतील, गुरुमाऊली असतील की हे कर्मयोगी आहेत, यांनी या आनंद मार्गावरती कर्मयोग दिला, प्रेमयोग दिला की फक्त आपल्याच कुटुंबावरती आपल्याच मुलावरती प्रेम करावं, इतरांचा द्वेष करावा ही शिकवण नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर असे हे गुरुमाऊली, अन्नपूर्णा माता असे कल्पवृक्ष गुरुदेव काकाश्री प्रभू भगवान. आणि त्यांच्या या कल्पवृक्षाखाली आपलं शालेय जीवनापासून आतापर्यंतचा हा जीवन प्रवास विलक्षण आहे की शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, आत्मिक असेल, या चारही ठिकाणी त्यांनी आपल्याला सामर्थ्यशाली असा आनंद प्रदान केला. आणि या आनंद मार्गावरती अविरतपणे प्रवास की जसं आज मल्हारचं आनंदाश्रममध्ये येणं आहे, त्या दिवशी रामरक्षेमध्ये मल्हारचं स्वागत झालं की आपण ठरवलं होतं की आनंदाश्रममध्ये अमुक वेळा आपण पोहोचू सर्वसाधारणपणे, पण अण्णांची जी इच्छा होती की नाही हे सगळं करून आनंदाश्रममध्ये तयारीनिशी आणि संध्याकाळी अण्णा जेव्हा बाहेर बसतात त्यावेळी मल्हार त्या ठिकाणी आणि मल्हारचं दर्शन, ह्या सगळ्या आपल्या जीवनातल्या प्रत्येक घटनेच्या पाठीमागं, प्रत्येक क्षणाच्या मागं, आनंदाच्या पाठीमागं परमपूज्य अरुणकाकांचा शुभाशीर्वाद, गुरुमाऊलींचा कर्मयोग आणि याच्याशिवाय जीवनच नाही. अण्णांशी प्रत्यक्ष असा एखादा संवाद, अशी एखादी घटना आपल्याला या वेळी सांगता येईल का? अण्णांची प्रत्यक्ष संवाद करण्यासाठी फार भीती वाटायची, पण ती आदरयुक्त भीती होती. ती भीतीयुक्त आदर नव्हता, आदरयुक्त भीती. त्यामुळं अगदीच फार कमी संवाद आहेत असं मला वाटतं अण्णांसोबत. पण एक छान छोटासा प्रसंग, अगदी छोटासा प्रसंग, साधारण 2010 साली 2009, 10, 11 असे 3 वर्ष कंटिन्यू मी इंजिनिअरिंगची जी हिवाळ्याची सुट्टी मिळायची तर तेव्हा इथं सेवेसाठी दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला पूर्ण सेवेसाठी इथं यायचो. तर अजय आणि खुबीराज हे दोन्ही आधीच पोहोचलेले होते आणि बहुतेक अण्णांजवळ ते बसलेले होते आणि तेवढ्यात मी आलो आणि मग तिथं बसलो. अण्णा इकडं सद्गुरू मंदिराच्या पाशी बसलेले होते आणि आम्ही तिन्ही बसलेलो होतो. मग मला तेव्हा आधी माहिती झालेलं होतं की खुबीराजला आणि अजयला प्रसाद मिळालेला आहे. मग प्रसाद मिळाला म्हटल्यानंतर अशी आतून परत ओढ लागते की प्रसाद मिळाला पाहिजे. मग बसल्याबरोबर अण्णांचं दर्शन घेतलं, छानपैकी बसलो. मग अण्णांनी विचारलं, काय रे, बरं आहे का? आणि मग मी उत्तर दिल्यानंतर म्हणाले,
असं बघत होते माझ्याकडे की हा काहीतरी विचार करतोय, ये आणि प्रसाद घे, आणि असं हात पुढे करून मग मला सुद्धा प्रसाद दिला. म्हणजे जी इच्छा होती ती तत्क्षणी पूर्ण केली अण्णांनी. 2009, 10, 11 असे 3 वर्ष गुरुकृपेने प्रसाद मिळाला होता. म्हणजे प्रसाद, महाप्रसाद, आनंदाचा प्रसाद, आनंदाचा मार्ग, हे सगळं आजच्या या मानवी जीवनामध्ये आता आपल्याला माहिती की जगामध्ये कलियुगाची प्रखरता, आणि तुम्ही ज्या सामान्य सगळ्या जीवनामध्ये की आता जसं व्यवसायाच्या, नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागतं, तिथले सहयोगी किंवा त्या ठिकाणची जी एक वेगळी परंपरा असते की जी आपल्यासाठी कुठल्याही प्रकारची अनुकूलता निर्माण करत नाही, पण त्या परंपरेशी आपण या परंपरेने एक उत्तम प्रकारचा शह देऊ शकतो आणि एक आपल्या संस्कारातून त्यांना सिद्ध करून दाखवू शकतो की जसं आपलं गुरुदेवाने आपल्याला शिखा असेल किंवा यज्ञोपवीत असेल किंवा गंध कपाळाला असेल, तर या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या विषयी इतरांना देखील एक आदर निर्माण होतो की आता जसं कॉर्पोरेट क्षेत्र आहे, कंपन्यांचं क्षेत्र आहे, आपल्या एजची मुलं किंवा सर्वसाधारणपणे जीवन जगण्याची जी शैली आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. पण आपल्याला या सगळ्या जीवन जगताना किंवा या सगळ्या मार्गामध्ये चालत असताना एक आपली आत्मशक्ती वाढल्याचं कधी जाणवतं का की नाही, इतरांपेक्षा सहन करण्याची असेल किंवा जीवन जगण्याचं जे तत्वज्ञान असेल त्यामुळे इतरांमध्ये ना आपल्यामध्ये काही फरक जाणवतो का आपल्याला? निश्चितपणे जाणवतो. जसं तुम्ही आता म्हणलं की कॉर्पोरेट लाईफमध्ये शक्यतो कोणी शिखा वगैरे ठेवत नाही, तर मी आधी सेल्समध्ये होतो आणि सेल्समध्ये राहणं म्हणजे अगदी अप टू डेट राहावं लागतंय. पेहरावापासून दिसण्यापर्यंत अगदी अप टू डेट असतात आणि शक्यतो तिथं मी आजपर्यंत कधीही कोणालाही टक्कल करून शिखा ठेवलेलं बघितलेलंही नव्हतं. मी LNT मध्ये साधारण 3 वर्ष काम केलेलं आहे आणि मी तेव्हा पण जेव्हा दत्तजयंतीसाठी यायचो किंवा गुरुपौर्णिमेसाठी यायचो तेव्हा बिंदास्त अगदी शिखा ठेवून इथून जायचो. तर माझं जे सेल्सचं काम होतं ते मोस्टली इंडस्ट्रियल एरियाजमध्ये होतं, जिथं मी वेगवेगळ्या कंपन्यांचे जे हेड ऑफ डिपार्टमेंट्स असतात इंजिनिअरिंगचे त्यांना जाऊन कन्सल्ट करायचो. तर असं बऱ्याचदा व्हायचं की ते इतरांशी ज्या पद्धतीने बोलतात त्याच्यापेक्षा फार वेगळ्या आणि चांगल्या पद्धतीने माझ्याशी बोलायचे. कारण आइये पंडितजी, स्वागत आहे आपका, बैठिये, असं असं खूपदा म्हणायचे आणि माझं निकनेम सारखंच पडलं होतं की पंडितजी आइये बैठिये. तर तो बघण्याचा दृष्टिकोन जो असतो लोकांचा तो फार बदलतो. काहींच्या मनामध्ये काही उलट विचार येत सुद्धा असतील, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण आपल्याला आतून माहिती आहे जे आपण करतोय ते योग्य उत्तम आहे, तर आपण दुसरा विचार का करायचा असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी अगदी बिनधास्त शिखा ठेवतो. मी आता सुद्धा शिखा ठेवलेली आणि मी आता एका ई-कॉमर्स कंपनीमध्ये काम करतो आणि मला काहीच असं वेगळं वाटत नाही की मी ऑफिसमध्ये जाताना सगळ्यांपेक्षा वेगळा दिसतोय, असं मला कधीच जाणवत नाही. आपल्याला गुरुदेवांनी दिलेले हे संस्कार आहेत आणि आपण तो अमृतानुभव घेतलेला आहे की हे सामर्थ्यशाली मार्ग आहे. आपली आत्मशक्ती वाढवणारा आहे, आपली मनशक्ती वाढवणारा आहे, आपल्या बुद्धीचं चैतन्य. कारण शिखा, हिंदू धर्मामध्ये शिखा आणि यज्ञोपवीत आणि यज्ञ या परंपरा दिलेल्या आहेत आणि हे आपल्या आत्मशक्ती वाढवण्याचं आचरण आहे. शरीर, मन, बुद्धी, आत्मा या चारही ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हे गुरुदेवांनी सांगितलेल्या या परंपरा आहेत किंवा हे आचरण आहे. आणि आपण नक्कीच गुरुदेवांचे चरण आणि गुरुदेवांनी दिलेलं आचरण याच्याशी एकनिष्ठ राहून हा शालेय जीवनापासूनचा आत्ता गृहस्थाश्रम आणि एका मुलाचे बाबा आणि तिथून आत्ता एका मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत हा एक विलक्षण प्रवास तुम्ही आज गुरुदेवांच्या चरणी समर्पित केला. या महामंतांसाठी हा प्रवास आणि इतरांना प्रेरणादायी ठरणारा हा प्रवास खरोखर आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक मनोकामना गुरुदेव नक्की पूर्ण करोत आणि झालेली सेवा गुरुदेवांच्या चरणी समर्पित करूया. जय गुरुदेव, जय श्रीराम. जय गुरुदेव.